200 एकर जमीन भाड्याला गेली पाहिजे. राधाकृष्ण म्हणून जज होते, त्या मुंबई हायकोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सरकारची मर्जी त्याला कसं चालवायचं आहे, त्यांच्या जमिनीची विभागणी कसे करायचे ते सरकारने ठरवलं पाहिजे. म्हणून पुढे जाऊन तो विभाग फेटाळला गेला. परंतु सरकारने किती घोडचूक केलेली आहे, तेव्हा सगळ्यांचे कागदपत्र जेव्हा कोर्टामध्ये गेले तेव्हा आपल्याला समजलं 2007 साली या लोकांनी कामगारांच्या उरावर हक्कावर कसा गदा आणलेली आहे सही करून. आणि तेव्हा आम्ही विचारत फिरलो बाबा हे काय, तो बोलले आम्हाला काय लक्षात आलं नाही. काय लिहिलं ते आमच्या काय लक्षात आलं नाही. हो लक्षात आलं नाही, सही करायला फक्त तुमच्या लक्षात आलं, ठीक आहे जाऊ द्या. पण 27 एकर तरी तुमच्या लक्षात होतं की नाही? 27 एकर साठी तुम्ही काय केलं? काहीच केलं नाही. 2000च्या अगोदर 1999 मध्ये ज्या पेपरवर सही केलं त्यानुसार 2000 पासून संघाने तरी एक प्रातिनिधिक युनियन म्हणून लोकांना सांगायला पाहिजे होता की बाबा रे म्हाडाला जे घर जमीन जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घरं मिळणार आहे, जे उद्योग उभे राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहे. पण संघाने सांगायची कधी त्रास शेतकऱ्यांना काळजी केली नाही. पण 5% त्यांना बरोबर व्हायचं होता, 5 रुपयाची वर्गणी त्यांना बरोबर व्हायची होती. मग 2002 मध्ये गिरण्या बंद पडला, 3 मध्ये बंद पडला. सेंचुरी सारखी 2006-07 मध्ये बॉम्बे डाईंग बंद पडली. एकही कामगारांना कधी संघवाले लोक सांगितलं नाही की त्याची जमीन उडेल म्हाडाला जाईल, त्या जमिनीवर तुम्हाला घर जात आहे. आणि ह्या मिलमध्ये जे का उद्योग प्रस्थापित होईल त्या उद्योगामध्ये तुम्हाला नोकरी मिळेल कधीच सांगितलं नाही. पण हे सर्वात आधी आम्हाला ती गोष्ट माहिती नव्हती का आम्ही नेहमी सरकारच्या विरोधात असायचो. बरोबर म्हणून ह्या विषयाची जाणीव होती. आणि हा आंदोलन 2002 साली आम्ही पेटवायला सुरुवात केली. 2003 पासून संख्या कमी पडायला लागली, आमचं कोण ऐकायला तयार नाही. जेव्हा देशपांडे साहेब म्हणायच्या लोकांना गव्हर्नमेंटचे 750 कामगार थांबले, राजीनामा त्यांनी दिला नाही की आपल्याला पुढच्या काळामध्ये घरं मिळणार आहे कामगार बंधूंनो. तेव्हा जेव्हा आम्ही सांगायचं की या TCR मध्ये अशी तरतूद आहे तेव्हा सर्व युनियनचे आणि सर्व पक्षाचे लोक त्याल्या बाजूने आम्हाला वेळात काढायचं का? अरे पगार लिया, बोनस लिया, ग्रेच्युटी लिया, नुकसान भरपाई लिया और घर की बात करो. दुनिया में कहीं हुआ क्या ऐसा? आज तुला का येळ लागलाय काय तरी बोलतो यार. या भाषेत लोक आम्हाला वेळच काढायचं. पण आम्हाला माहिती होतं कागद तरतूद आहे. तेव्हा आयुष्य मंडळी आमच्या समोर बरोबर जमली आणि विचार करता 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 एक गिरणीचे 2-2, 4-4 लोकांना जमा करता करता सर्व गिरणीच्या प्रतिनिधी आपल्याकडे असलं पाहिजे असा हळूहळू हे उत्पन्न करता करता 2005 साली फेब्रुवारी मध्ये सारे गुरुजी मैदानामध्ये गिरणी कामगार कर्मचारी निवारण आणि कल्याणकारी संघटना स्थापन. संघवाले काय करत नाही, ज्यांनी सह्या केलेलं ते काय करत नाही, सरकार त्याबद्दल बोलत नाही, बोलण्यासाठी टेंगल करतात. तर शेवटी तुम्हाला सर्वांना त्याच्यामध्ये सहभागी केल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नव्हता. म्हणून गिरणी कामगार कल्याणकारी संघाची स्थापना 2005 फेब्रुवारी मध्ये झाली. तेव्हापासून हे आंदोलन सुरुवात झालं, चालायला लागलं, पुढे चालायला लागलं. मग काही लोकांची गाड्या लागायला लागली, काही बावटे फाडकायला लागले. पण आम्ही ज्या दिवशी स्थापना केली या संघाची त्या दिवशी ठरवलं की तुम्ही कुठलाही राजकीय विचाराचे असाल तुमचे जोड्या बाहेर काढून या संघटनेमध्ये यायचे. कुठे राजकारण आमच्या संघटनेमध्ये करायचे नाही, कोणत्याही पक्षाच्या म्हणून आम्ही हे काम करणार नाही. कोणत्याही बावटा कोणाच्याही बावटा आम्ही खांद्यावर घेणार नाही. तुम्हाला संघटनेमध्ये काम करायचं असेल आप आपले जोडे बाहेर काढून द्या. पहिलं तर सर्वांनी हात केलं, नंतर आमचे मोर्चे जेव्हा निघायला लागले वर्षा बंगलेवर इकडे तिकडे तेव्हा बावटे लावलेली गाडी पुढे सरसायला लागली. राहुल साहेबांनी विचारलं बाबा हे काय? आमचं ठरलेलं आहे कोणाच्या बावटा नको आहेत, कुठल्याची युनियन नको आहेत, कोणाचा पक्ष नको आहेत. ट्रस्ट म्हणून ह्या संघटनेचं आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेला, ही युनियन नाहीये, सार्वजनिक विश्वास संस्था म्हणून
आम्ही काम करतो. परंतु मित्रांनो, त्यांनी काय सांगायचं की संघटना चालता चालता जेव्हा खूप कुवत पडते तेव्हा त्या संघटनेवर कब्जा करणे हे आमचं काम असतो. या जगामध्ये आम्ही जे युनियन तयार केलेली अशी तयार केलेली आहे. तुमच्या बरोबर आम्ही चालणार आहोत आणि तुम्ही कमी पडले की आम्ही झडप घेणार आहोत आणि झडप घेऊन आम्ही आमच्या ताब्यात घेऊन टाकणार आहोत असं जेव्हा कम्युनिस्टांनी आम्हाला सांगितलं तेव्हा सर्वात पहिला पोचता माझा दप्तर त्यांच्या ऑफिसमधून मी घेऊन बाहेर पडलो. आम्ही एका विचारसरणीने चालणारी माणसं, कामगार हित हा सर्वोपरी घेऊन कामगारांच्या हितासाठी कामगारांनी तयार केलेली कामगारांसाठी जी संघटना होती ती कुठल्या युनियनच्या खातील त्या कुठल्या पक्षाच्या जाऊ देणार नाही ही आमची संकल्पना. पहिला कुठे खीर बसू नये म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या विचाराची पोषक तुम्हीच करा. काही मंडळी जे उग्रवादी विचाराची होती का ते काय समजत नाही, रशियामध्ये जायचे नाही, नुसतं जिंदाबाद मुर्दाबाद करायचं. 50,000 रुपये एक आंदोलन केला की रशियातून येतो, पत्रिकामध्ये तिकडे छापला जातो की भारतामध्ये उग्रवाद चालू आहे, आतंकवाद चालू आहे, अंतर्गत कलह चालू आहे म्हणून कम्युनिस्ट त्यांना पोचतायत आणि ते जिंदाबाद मुर्दाबाद महिन्यामध्ये एक वेळी करायला बाहेर पडतात. तुम्ही घ्याल बघा, आम्ही बाहेर पडल्यानंतर जे सुख मंडळी होती ती आमच्या बरोबर पडली. त्यापैकी तुम्ही आम्ही जे चालतो ते एका विचाराने चालतो, कायद्याने चालतो आणि एका तत्वाने चालतो. कामगाराच्या हिताचे काय आहे तर 10 मागण्या आम्ही घेतलं, ते 10 मागण्या आता सगळेच नाचवतात, बाकी त्यांच्याकडे बोललंच नाही. मागण्या काय करायचं ते त्यांना माहित नव्हतं. देशपांडे साहेबांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी थोडंफार नकल केली, त्याच्यामध्ये मागे पुढे कलमत टाकून ते पण 10 मागण्या करतात. असे अनेक जण आहेत. लांब कशाला जात आहेत. आपण फॉर्म भरण्यासाठी विरोध सुरुवात केलं. 6 तारखेला जेव्हा आपण फॉर्मची होळी करत होतो दीपक टाकी जवळ, तेव्हा काही पुढारी मंडळी प्रत्येक शाखेमध्ये जाऊन मुंबईच्या आपल्या लोकांना घेऊन रांग लावलेली होती फॉर्म भरा म्हणून. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पवित्रेला आम्ही स्वागत करतो. आम्ही काय त्याच्यामध्ये कमी येते पाहिलं, त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात पण गेलं. परंतु तुम्ही जेव्हा सांगत होता लोकांना लाईन लावून फॉर्म भरा, आता तुम्ही तरी कशाला आंदोलन करतात. वारसाचा हक्क नाही हे तुम्हाला आज समजला का. वारसाचा हक्क नाही हे आम्हाला आधीच माहिती होतं म्हणून आम्ही त्या फॉर्माच्या विरोधात पवित्र घेतलं आणि तुम्ही त्या फॉर्माच्या पोषक म्हणून तुम्ही लोकांना फॉर्म भरायला लावला. आता त्यांना आंदोलन करायला लावतात. आज तिच्या जीवावर बाजी उद्या हे कुठली पद्धती आहे म्हणजे काही सत्याचे नाही. जे कल्याणकारी संघटना करते, आता मला एक म्हण आठवत आहे. एक मुस्लिम लोकांचे गाव होता. त्या मुस्लिम लोकांच्या गावामध्ये सगळे शेतकरी होते. मग घराघरामध्ये कॉम्पिटिशन असतोच की. एका मी घरात बोललो की बाबा रे परवा आपल्या शेतामध्ये वटाणे बोवायचे आहेत, तर दुसऱ्या शेजाऱ्याने दुसऱ्या दिवशी वटाणे बोवून टाकायचे. लक्षात घ्या, परवा आपल्या शेतामध्ये मसूर बोवायचे आहे तर त्याने दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याने दुसऱ्या दिवशी मसूर बोवून टाकायचं. एक दिवस अगोदर शेतामध्ये बी टाकल्यानंतर त्याची फसल फार चांगली व्हायची. ते सगळे वैतागले का, सगळे वैतागले. त्याला आपण इथे बोलतो आणि दुसऱ्या दिवशी तो करून टाकतो. आता काय करायचं. मग त्या घरामध्ये एक वयस्कर माणूस राहून साहेबासारखा होतं, माझ्यासारखा. त्याने सांगितलं अरे काय करतात तुम्ही. अरे काय सांगू चाचा, अरे अपन जो तय किया दूसरे दिन वो लोग क्या डालते हैं, अपनी फसल एक दिन पीछे हो जाती है. अरे बोला मूर्ख, इसमें कौन सी बात है. अभी आप कल बैठेंगे. आप सगळे बसले. ठरलं काय, आपण चना जर भाजला आणि भाजून शेतात टाकला फार चांगली फसल होती. चना भाजून शेतात टाकलं की फार उत्तम फसल येते. आणि तर शेजाऱ्याने ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी सगळे चणे भाजून टाकले आणि चना भाजून त्यांनी लगेच संध्याकाळी जाऊन घेऊन टाकला किताबात. आणि परवा दिवशी बोला आता ह्याचं
पिकं येणारच की, हे काय भाजलेले होते. आज त्याची फसल सगळे गायब झाली. 10 दिवस त्यांनी वाट बघितली. 10 दिवसानंतर काही अंकुर यायचे नाही. तेव्हा त्यांनी परत त्या लोकांनी सांगितलं तुला मूर्खात काढलाय, म्हणजे ती त्याची फसल हातातून घेतली. मग मित्रांनो तशीच अवस्था आहे. जे आम्ही इकडे केलं ते त्यांनी नकल करायचं, दुसऱ्या दिवशी चालू करायचं. आम्ही सांगितलं फॉर्म भरू नका, तर त्यांनी सगळं लाईन लावून सांगितलं लोकांना फॉर्म भरा म्हणून. आणि त्या पाठीमागे ते आंदोलन करतात. वारसाचा हक्क मिळाला पाहिजे. आणखीन एक नवीन फॉर्म्युला काढलेला आहे का, काय विषय नाहीये. फॉर्म्युला काढलेला आहे पेन्शन, पूर्ण पेन्शन कामगारांना जसा सरकारी कामगारांना मिळतो तसा त्यांना मिळाला पाहिजे. साहेब आले, आपण स्वतः ताला वाजून स्वागत करूया. तेव्हा त्यांनी फॉर्म्युला काय काढलेला आहे, जसा सरकारी कामगारांना 6,000 7,000 त्यांच्या वेतनमानावर पेन्शन मिळते, तसं गृहिणी कामगारांना सुद्धा त्या वेतनमानावर पेन्शन भेटलं पाहिजे. आता मला काय समजत नाही त्यांना काय उत्तर द्यावं. कामगारांना 10,000 पेन्शन मिळाली आपल्याला आनंदच आहे, आपण पण कामगार आहोत. पण पेन्शनचे कायदे काय आहे हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. पेन्शनचा कायदा असा आहे की 95च्या आधी तुम्हाला पेन्शनच नव्हती. जर तुमचं पेन्शन म्हणून कधी कापलं गेलं तर परत तुमच्या प्रायव्हेट फंडामध्ये जमा केलं गेलं. तेव्हा यांची युनियन काय केलं ह्यांनी हे विचारलं पाहिजे पहिलं. तेव्हा यांची युनियन अस्तित्वात होती, जेव्हा कापलेलं पेन्शन परत प्रायव्हेट फंडामध्ये टाकलं गेलं तेव्हा ह्यांनी काय आंदोलन केली. नंबर 1. नंबर 2, जे आपले प्रायव्हेट फंडाचे पैसे कापले गेलेले आहेत त्याच्या डबल म्हणून आपल्याला परत मिळालेला आहे. कामगाराचा जर 1 लाख रुपये जमा असेल तर त्याला 2 लाख रुपये, 1 लाख मालकाचे 2 लाख त्याला मिळालेले आहे. सरकारी कर्मचाऱ्याचे तसं नसतो. 1 लाख रुपये कापले गेले तर त्यांना 1 लाख आणि अधिक त्याचा व्याजच मिळतो. मालकाने म्हणजे सरकारने दिलेले पैसे सुरुवातीपासून त्यांच्या पेन्शन म्हणून जमा होतो, म्हणून त्यांना पगाराचा थोडाफार फरक असलेला पेन्शन मिळतो. हे गोष्ट कोणी समजवायचं आणि कोणी समजून घ्यायचं सांगा मला. पैशासाठी फॉर्म भरा. अरे कशाला लोकांना खड्ड्यामध्ये टाकतात. महागाई वाढली म्हणून पेन्शन मध्ये वाढ करा ही गोष्ट ठीक आहे. आपण सांगतोच की 40 वर्षामध्ये जो बीआरएस घेतल्यामुळे जो कामगाराची नोकरी गेली, तो कोणी बंद पडल्यामुळे नोकरी गेली, जे पेन्शन त्याला 58 वर्षामध्ये लागू होणार आहे ते पूर्ण पेन्शन प्रत्येक कामगाराला मिळालं पाहिजे. ही आपली 2005 पासून मागणी आहे. मग तुम्ही पूर्ण पेन्शन म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो, आता सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाहीये, सरकारने बंदच केलं. कोणालाही पेन्शनचे नवीन भरती होतात त्यांना पेन्शन द्यायचं नाही. तुम्हाला चालेल काय की पैसे नाही दिला तर काहीतरी बोलत राहायचं आणि लोकांचे ताली वाजवायला लावायचं आणि उदो करायचं आणि फॉर्म भरायला लावायचं, लोकांची दिशाभूल करायची. मित्रांनो, आम्ही संसारातून लोकांना उठून ह्या सभेमध्ये आणलेलं आहे. कामगार आमचा झोपला होता. विलासरावांनी आम्हाला विचारलं होतं कल्याणकारी संघाला की गृहिणी कामगार आहात कुठे. हे शब्द मला विचारलेला नाही, ते नव्हतंच जन्माला. गृहिणी कामगार कुठे आहे, कुठल्या कामगाराबद्दल तुम्ही बोलता. हे विलासरावांनी कल्याणकारी संघाला विचारलेली बाब ती मला अजूनही आठवते. आणि गृहिणी कामगार कर्मचारी निवारण कल्याणकारी संघाचे संघटकांनी जिद्द धरलं. प्रत्येक गृहिणीच्या लोकांनी जमा केलं. आज हजारो प्रत्येक गृहिणीचे सभासद आपल्या कल्याणकारी संघाकडे नंबर आहे. हजारो संस्थेने मिळते 4,500 लोक आपल्याकडे नंबर आहे. कॉमेडायचे 1,000 लोक नंबर आहे. चायना मिलचे 1200 लोक नंबर आहे. स्त्री मिलच्या 1300 नंबर आहे आपल्याकडे. हजारो संख्येमध्ये लोक आपल्याकडे गृहिणी कामगार कर्मचारी कल्याणकारी संघाचे सभासद आहेत. हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. लोकांना संसारातून उठून आणलंय. माणूस वर गेला असेल तर त्याचं नातवानं आणलंय, जागा केलाय, हक्काची जाणीव करून दिली आहे. नोकरी आणि घर हा त्याचा मूलभूत हक्क आहे, त्याला जाणीव झालेली आहे. आणि हा रान फक्त महाराष्ट्रात नव्हे तर समज देशात घेतला आहे. युपी मधला माणूस होतो,
बिहार मधला माणूस होतो.